ही अशी शहर आहे जी जगाच्या नकाशावरच नाही, नकाशा झूम करून पाहिला तरी तिथे फक्त जंगल दिसेल, पण प्रत्यक्षात तिथे शहर आहेत जी जगापासून लपवली गेली आहेत. त्या शहरांना नावच नाहीये, फक्त कोड नंबर आहेत आणि इथे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. ही शहर आहेत रशियात. या शहरांमध्ये रशिया नक्की काय लपवून ठेवतंय? रशियाच्या या रहस्यमयी शहरांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर रशियात या जागांना झाटो म्हणजे क्लोज्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेरिटोरियल फॉर्मेशन्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर बंद शहर. 1940च्या दशकात जेव्हा सोव्हिएत युनियनचा काळ होता, स्टॅलिनच्या राजवटीत रशियाने आपल्या शत्रूंपासून बचावासाठी काही गुप्त योजना आखल्या. तेव्हा त्यांनी ही शहरं उभी केली होती. ही शहरं इतकी गुप्त होती की त्यांचं नावही नव्हतं, फक्त कोड नंबर्स होते. जसं अर्झामा 60 किंवा चेलियाबिन्स्क 70. रशियाचे स्वतःचे नागरिक सुद्धा तिथे जाऊ शकत नव्हते. कोणालाही माहिती नसायचं की या शहरांच्या भिंतींच्या आत नक्की चाललंय काय. आज सोव्हिएत युनियन संपलंय, पण ही शहरं आहेत आणि त्यांची सुरक्षा मात्र आधीपेक्षा 10 पटीने वाढवली आहे. पण या सगळ्या बंद शहरात सगळ्यात रहस्यमयी आणि भयानक शहर आहे मेझागोरी, ज्याचं नाव ऐकलं तरी मोठ्या देशांच्या गुप्तचर यंत्रणांना घाम फुटतो. उरल पर्वत रांगांच्या माउंट यमानटाऊ नावाच्या महाकाय डोंगराच्या सावलीत हे शहर लपलेलं आहे. सॅटेलाइट फोटोंमध्ये स्पष्ट दिसतं की या डोंगराच्या पोटात कित्येक वर्षांपासून प्रचंड खोदकाम सुरू आहे. अमेरिका आणि जगातील इंटेलिजन्स एजन्सीजचा विश्वास आहे की रशिया इथे जमिनीखाली एक मोठा बंकर कॉम्प्लेक्स किंवा अंडरग्राउंड कमांड सेंटर बांधतोय. काही थिअरी सांगतात की हे एक डूम्सडे वॉल्ट आहे, जे न्यूक्लिअर युद्धाच्या वेळी म्हणजे उद्या जर तिसरं महायुद्ध झालं आणि जग संपायला आलं तर रशियाचे बडे नेते याच डोंगराच्या खाली कित्येक वर्ष सुरक्षित राहू शकतील. जेव्हा रशियन सरकारला याबद्दल विचारलं जातं तेव्हा ते सांगतात की हे एक फक्त मायनिंग साईट आहे, पण इथली मिलिटरी सिक्युरिटी आणि बंद शहराचा दर्जा सांगतो की इथे काहीतरी रहस्यमयी चाललंय. मग येतो ओझर्क्सचा नंबर, ज्याला आधी सिटी 40 म्हटलं जायचं. हे रशियाचं असं शहर आहे जिथे रशियाचा पहिला अणुबॉम्ब जन्माला आला. हे ठिकाण इतकं गुप्त होतं की इथल्या लोकांना 1990 पर्यंत बाह्य जगाशी काहीच संबंध ठेवता येत नव्हता. इथे 1957 मध्ये एक मोठा न्यूक्लिअर अपघात झाला, ज्याला किस्टीम डिझास्टर म्हणतात. हजारो लोक यामुळे प्रभावित झाली, पण सोव्हिएत युनियनने हे गुप्त ठेवलं. आजही ही जागा रशियाच्या सर्वात घातक रहस्यांपैकी एक आहे. आणि शेवटी एकदम हाय सिक्युरिटीवाला एरिया कपुस्टिन यार, ज्याला रशियाचं एरिया 51 म्हणतात. ही जागा म्हणजे एक हाय सिक्युरिटी मिसाईल टेस्टिंग रेंज आहे. 1946 पासून इथे नवनवीन रॉकेट्स आणि मिसाईल एक्सपेरिमेंट्स होतात. आणि या जागेची चर्चा शस्त्रांपेक्षा जास्त UFO मुळे होते. 1940 पासून इथे UFO दिसल्याचे अनेक रिपोर्ट्स आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की अमेरिकेच्या रोजवेल घटनेप्रमाणेच रशियातही एक एलियन यान कोसळलं होतं, जे याच कपुस्टिन यार मध्ये लपवून ठेवलंय. रशिया तिथे रिव्हर्स इंजिनिअरिंग करून एलियन टेक्नॉलॉजीवर काम करतंय, अशाही चर्चा जगभरात रंगतात. ही बंद शहरं आजही रशियाच्या नकाशावर रहस्यमयी आहेत. तिथे नेमकं काय चालतं हे कदाचित जगासमोर कधीच येणार नाही. या शहरांच्या आसपास फिरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे, कारण इथे जाणं इल्लीगल आहे. या शहरांमध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट शूट केलं जाऊ शकतं. त्यामुळे जगाला प्रश्न पडलाय की रशिया या बंद शहरांमध्ये नक्की काय लपवत असेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.